मांढरगडावरची काळूबाईला काळूबाई हे नाव कसे पडले व काळूबाई या नावा पाठीमागे कोणते रहस्य आहे? तर एका आख्यायिकेनुसार सतयुगामध्ये मांडव्य ऋषी गडावरती यज्ञ करीत असताना त्यांना लाक्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता। त्यामुळे यज्ञ कार्य सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या सुरू केली। भगवान शंकर प्रसन्न देखील झाले आणि प्रसन्न होऊन मांडव्य ऋषींना पार्वती मातेची उपासना करण्यास सांगितले। त्यानुसार ऋषी पार्वती देवीची तपश्चर्या करू लागले आणि देवी ऋषींचे तपश्चर्या पाहून प्रसन्न सुद्धा झाली आणि प्रसन्न होऊन मी दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईल असे वचन सुद्धा दिले। दिलेले वचन निभावण्याकरिता पार्वती देवी कैलासाहून मांढरगडावरती आली। लाक्यासुराचा वध करायचा होता पण दिवसा वध करणे शक्य नव्हते, त्यामुळे देवीने लाक्यासुराचा वध रात्रीच्या वेळेस करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री त्या दैत्यासोबत युद्ध करून देवी पार्वतीने त्या लाक्यासुराचा वध केला। त्याच्या रक्तापासून पुन्हा दैत्य जन्मू नयेत म्हणून त्याचे रक्त हे प्राशन केले। लाक्यासुराचा वध केल्यानंतर देवी मांढरगडाच्या डोंगरावरती चढून गेली आणि भाविकांसाठी व त्यांच्या संरक्षणासाठी ती तिथेच स्थानापन्न झाली। त्यामुळे देवीने दैत्याचा वध हा रात्री केल्यामुळे देवीला काळेश्वरी या नावाने ओळखू लागले। मग पुढे याच नावाचा अपभ्रंश होऊन काळूबाई या नावाने सुद्धा ओळखू जाऊ लागले। अशा प्रकारे देवीला काळूबाई हे नाव पडले। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।